स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल 108 हे आपण सॉल्व करणार आहोत। बघा एक्झाम्पल बघा, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जो आपण प्रॉब्लेम सॉल्व केलता तर त्याचं एग्जाममध्ये अशा पद्धतीचं शेवटला आन्सर लिहायला विसरू नका मित्रांनो, ठीक आहे। कशा पद्धतीने आपला रिझल्टंट आलेला आहे, क्यू आलेला आहे आणि त्याचबरोबर आर, ठीक आहे। आता हा रिझल्टंट कशा पद्धतीने आहे, कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे हे तुम्ही कसं ओळखणार। बघा अशा पद्धतीने इथे जर तुम्ही 4 क्वाड्रंटची ड्रॉ केली तर अशा पद्धतीने तुम्हाला समजून जाईल की हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे। जर रिझल्टंट अशा पद्धतीने गेला आणि हा आपला स्टार्टिंग पॉईंट असेल आणि अशा पद्धतीने तुम्हाला समजून जाईल की हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे। हा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि रिझल्टंट अशा खाली गेला, इकडच्या डायरेक्शनला गेला तर तुम्हाला समजून जाईल की हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि अशा पद्धतीने गेला तर हा फोर्थ क्वाड्रंट आहे। अशा पद्धतीने तुम्ही हे आयडेंटिफाय करू शकता की रिझल्टंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे तो, ठीक आहे। तर आता एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात 108। फाइंड द मॅग्नेट्यूड, डायरेक्शन अँड पोझिशन ऑफ द रिझल्टंट ऑफ टू लाईक पॅरलल फोर्सेस। टू लाईक पॅरलल फोर्सेस आहेत, 15 न्यूटनचा आणि 10 न्यूटनचे दोन फोर्सेस दिलेले आहेत। ॲक्टिंग ड्यू टू साऊथ साईडला हे आहेत, ठीक आहे। नॉर्थ साईड वर असते, साऊथ साईड खाली असते, म्हणजे दोन्ही फोर्सेस अशा पद्धतीने खाली आहेत, 15 न्यूटनचा आणि ह्या 10 न्यूटनचा, ठीक आहे। अशा पद्धतीने दोन फोर्स दिलेले आहेत। द डिस्टन्स बिटवीन द टू फोर्सेस इज 2 मीटर आणि ह्या दोघांचं मधलं अंतर जे आहे ते 2 मीटर आहे। अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, मॅग्नेट्यूड, डायरेक्शन आणि त्याची पोझिशन कशाची, रिझल्टंटची आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। आणि मेथड कुठली यूज करायची आहे, ग्राफिकल मेथड ही आपल्याला यूज करायची आहे। तर चला मग चालू करूयात। कशा पद्धतीने ग्राफिकल मेथडचा यूज करून आपण बघा हेडिंग बघा नीट काय आहे ते, लाईक पॅरलल फोर्सेस आहेत, इथे नॉन कन्करंट फोर्सेस आहेत मित्रांनो दोन्ही, ठीक आहे। तर अशा वेळेस आपल्याला चारही डायग्राम काढावे लागतात। ते स्पेस डायग्राम असेल, वेक्टर डायग्राम असेल, त्याचबरोबर पोलार डायग्राम असेल आणि नेक्स्ट आपली लास्ट वन फनिक्युलर पॉलिगॉन, ते सुद्धा आपल्याला ड्रॉ करून आपल्याला रिझल्टंटची मॅग्नेट्यूड, डायरेक्शन आपल्याला फाइंड आउट करावी लागेल। तर बघूयात तुम्हाला प्रोसिजर जी आहे कशा पद्धतीनं ड्रॉ केली जाते ही प्रोसिजर पूर्णपणे इथे दिलेली आहे, तुम्ही वाचून बघू शकता, ठीक आहे। मी तुम्हाला व्यवस्थितपणे सर्व काही समजावून सांगेल। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं ग्राफ पेपरवरती सगळ्यात पहिल्यांदा आपले हे दोन फोर्सेस आपण ड्रॉ केलेले आहेत। एक आहे 15 न्यूटनचा आणि दुसरा फोर्स जो आहे तो 10 न्यूटनचा आणि 1 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, ठीक आहे। हे आपण डिस्टन्स जे आहे ते मेजर केलेलं आहे। स्पेस डायग्राममध्ये आपल्याला हे जे आहे फोर्स जो आहे 15 न्यूटनचा हे स्केलमध्ये काढायची काहीही गरज नसते, आपण डायरेक्ट वर्टिकली ड्रॉ करतो, ठीक आहे। अशा पद्धतीनं फक्त यांच्या दोघांमधलं जे काय डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मात्र आपल्याला स्केलला काढावं लागेल। 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर आणि ह्या दोघांचं मधलं डिस्टन्स जे आहे ते 2 मीटर आहे, म्हणून एक ह्या लाईनीवरती आहे आणि दुसरा या लाईनीवरती फोर्स आलेला आहे। अशा पद्धतीनं 15 न्यूटन आणि 10 न्यूटन हे फोर्स आपण दोन्हीही घेतलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे। आणि साऊथ साईडला आहेत म्हणजे डाऊनवर्ड आहेत। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ही झाली आपली स्पेस डायग्राम झाली। आपण याच्यामध्ये नाव दिले ए, बी आणि सी, दोन फोर्सेसच्या मध्ये जो काय स्पेस असतो साईडला आणि मध्ये त्यांना आपण नावं देऊयात ए, बी आणि सी। याच्यानंतर आपल्याला वेक्टर डायग्राम ड्रॉ करायची आहे। वेक्टर डायग्राम बघा कशी ड्रॉ करतो आपण, सगळ्यात पहिला पॉईंट घेतो आपण ए पॉईंट, हा फोर्स डाऊनवर्ड आहे म्हणून ए मधून आपण डाऊन डायरेक्शनला आपण एक लाईन ड्रॉ करतो आणि त्याची लेंथ किती येणार आहे, आता इथे फोर्स दिलेला आहे 15 न्यूटन, मग आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 न्यूटन फोर्स हा आपण इथे ॲज्युम केलेला आहे। तुम्ही 10 पण करू शकता, 2 सेंटीमीटर पण करू शकता, ठीक आहे। तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही काहीही ॲज्युम करू शकता। तर इथे 1 सेंटीमीटर म्हणजे 5 न्यूटन आपण ॲज्युम केलेला आहे। तर 5 न्यूटन म्हणजे 15 न्यूटन आहे, तर किती येणार, 3 सेंटीमीटरचा फोर्स येणार। तर आपण ए पॉईंट इथे धरलेला आहे, इथून 3 सेंटीमीटर एक लाईन ड्रॉ करायची, तिथे आपला बी पॉईंट आलेला आहे मित्रांनो, ठीक आहे। बी पॉईंट भेटल्यानंतर हा बी फोर्स जो आहे, बी आणि सी मधला फोर्स किती आहे, 10 न्यूटन। तर बी पासून सी पर्यंत आपल्याला आता इथे 10 न्यूटन म्हणल्यानंतर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 न्यूटन आहे, तर इथे आपल्याला 2 सेंटीमीटर फोर्स ड्रॉ करावा लागेल। हा पण डाऊनवर्ड आहे म्हणून बी पॉईंटमधून 2 सेंटीमीटर खाली आपण एक सरळ लाईन मारली, हा झाला तुमचा 10 न्यूटनचा फोर्स, हा 10 न्यूटनचा फोर्स आणि हा झाला तुमचा किती, 15 न्यूटनचा फोर्स। अशा पद्धतीने दोन्ही एक डाऊनवर्ड डायरेक्शनला आहेत म्हणून हे दोन्ही फोर्स डाऊन डायरेक्शन आलेले आहेत। जर अपवर्ड असला असता तर हा बी पॉईंटवरून वरती गेला असता मित्रांनो, जर हा 10 न्यूटन जर अप डायरेक्शन असला असता तर हा सी पॉईंट खालचा इथे कुठेतरी मध्यभागामध्ये आला असता, इथे सी पॉईंट आला असता, ठीक आहे। अशा पद्धतीनं जर तुम्हाला
अनलाईक फोर्सेस दिले तर त्याचेसुद्धा तुम्हाला रिझल्टंट हा फाइंड आउट करता येतो. तुम्हाला बाकीचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत म्हणजे तुम्ही समजून जाल. तुम्हाला एक मी हिंट देतोय, एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून सांगतोय कशा पद्धतीने ही ड्रॉ केली जाते. ठीक आहे. तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपली ही वेक्टर डायग्राम बघा, मी जेवढी बॉर्डर करतोय ती आपली वेक्टर डायग्राम आहे. ही वेक्टर डायग्राम आपली इथे पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. आता याच्यानंतर आपल्याला पोलार डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची आहे. तर पोलार डायग्राम आपण तुम्ही डेफिनेशन बघा, आपण ऑलरेडी मी तुम्हाला डेफिनेशन शिकवलेली आहे. डेफिनेशन एकदा वाचून बघा. तर पोलार डायग्राम आपण कशी ड्रॉ करतो, ह्या वेक्टर डायग्रामच्या या लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला तुम्हाला पोल ॲज्युम करायचा आहे. मग तो पोल तुम्ही कुठेही ॲज्युम करू शकता. ठीक आहे. पोल तुम्ही इथे ॲज्युम करू शकता, इथे ॲज्युम करू शकता, इथे ॲज्युम करू शकता, कुठेही ॲज्युम करू शकता. आता इथे आपण इथे ओ पॉईंट इथे ॲज्युम केलेला आहे. तर पोल ॲज्युम केल्यानंतर ओ पासून ए पर्यंत ह्या सर्व लाईनी आपल्याला जोडायच्या आहेत. ओ पासून बी पॉईंट जोडला, ओ पासून सी पॉईंट जोडला. ठीक आहे. ह्या लाईनीला आपण काय म्हणतो, रेज म्हणतो. हे आपण ऑलरेडी थेरी पार्टमध्ये बघितलेलं आहे. तर ही झाली तुमची पूर्णपणे पोलार डायग्राम. समजलं. वेक्टर डायग्रामच्या सहाय्याने आपण पोलार डायग्राम ड्रॉ करतो. काय नाही, फक्त एक पोल ॲज्युम करतो आणि तिथून सर्व पॉईंट जे आहेत ते आपण पॉईंट जे आहेत ते जोडतो. ही झाली तुमची पोलार डायग्राम. एवढी सोपी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला फनिक्युलर पॉलिगॉन आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर फनिक्युलर पॉलिगॉन आपण कशा पद्धतीने ड्रॉ करतो बघा. हा तुमचा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे. हा ए पॉईंट, हा बी पॉईंट आणि हा सी पॉईंट वेक्टर डायग्राममध्ये आपण स्मॉल लेटरने आपण मेन्शन करतो, वर्डिंग करतो. तर बघा ओ टू ए याला पॅरलल लाईन, ओ टू एला पॅरलल लाईन तुम्हाला इथे ड्रॉ करायची आहे या फोर्सवरती. कोणत्या, स्पेस डायग्रामवरती. मग तुम्ही कुठेही करा, इथे करा किंवा इथे करा किंवा इथे करा. ठीक आहे. कोणत्याही डायरेक्शनला तुम्ही, कोणत्याही पॉईंटला, असं नाही आहे की इथेच का केलं, तुम्ही इथेही करू शकता, इथेही करू शकता. ठीक आहे. फक्त कंडिशन काय आहे, या ओ एला रोलरच्या साह्याने तुम्हाला याला ही लाईन तुम्हाला पॅरलल ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. इथे आल्यानंतर तुम्ही एक्सटेंडही करू शकता, डॉटेड लाईन अशा पद्धतीने एक्सटेंड करू शकता. समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, ओ टू बी याला पॅरलल लाईन तुम्हाला इथे काढायची आहे. ह्या जिथं पहिली लाईन तुम्ही जर समजा इथे केली असेल तर इथून तुम्हाला स्टार्ट करायची ती. याला पॅरलल लाईन ही असली पाहिजे. इथे आता आपण इथे अशा पद्धतीने ड्रॉ केलेली आहे, पॅरलल टू ओ बी. ठीक आहे. ही लाईन जिथं कट करते फोर्सला, या 10 न्यूटनच्या फोर्सला, तिथून पुन्हा नेक्स्ट लाईन ड्रॉ करायची. ही जी लाईन आहे ओ टू सी, ह्या लाईनला पॅरलल ह्या पॉईंटमधून जाणारी लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. केली लाईन ड्रॉ. त्याच्यानंतर ही स्ट्रेट लाईन वाढवायची आणि ही स्ट्रेट लाईन वाढवायची डॉटेड लाईनने. आणि हे दोन्ही पॉईंट जिथे भेटतात, जिथे एकमेकांना भेटतात हे दोन्ही पॉईंट, तिथून तुमचा रिझल्टंट हा पास होतो. आणि आपल्याला हे डिस्टन्स जे आहे ते मेजर करायचं आहे. हे 15 न्यूटन फोर्सपासून हे डिस्टन्स किती आहे. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला हे डिस्टन्स मेजर केल्यानंतर आपल्याला ह्या रिझल्टंटची आपल्याला पोझिशन समजते की कुठे आहे तो ॲक्ट. जसं आपण एक्स ॲनालिटिकल मेथडनं डिस्टन्स एक्स आणि आपण व्हेरिंगनॉस थेरम वापरून मोमेंट समेशन ऑफ ऑल मोमेंट ऑफ फोर्सेस ॲट द पॉईंट ए इज इक्वल टू मोमेंट ऑफ रेजिस्टन्स ॲट पॉईंट ए, आपण हे वापरून एक्सचं डिस्टन्स काढत होतो. त्याच पद्धतीनं आपण पोलार डायग्रॅम आणि फनिक्युलर पॉलिगॉन यांचा यूज करून आपण रिझल्टंटची पोझिशन जी आहे ती आपण फाइंड आउट करू शकतो. अशा पद्धतीनं तुम्हाला हे डिस्टन्स मेजर करायचं आहे. तुम्हाला रिझल्टंट हा भेटून जाईल मित्रांनो. ठीक आहे. आणि रिझल्टंटची मॅग्निट्यूड काय असते, स्टार्टिंग पॉईंट हा ए आहे आणि एंडिंग पॉईंट हा सी आहे. तर या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे रिझल्टंटची मॅग्निट्यूड असते. तर या दोघांमध्ये किती डिस्टन्स येणार आहे, ऑलरेडी माहिती आहे. हे 3 सेंटीमीटर आहे आणि हे 2 सेंटीमीटर, टोटल 5 सेंटीमीटर येणार आहे. आणि 1 सेंटीमीटर म्हणजे 5 न्यूटन आहे. तर 5 × 5 25. रिझल्टंटची मॅग्निट्यूड आपल्याला भेटली 25 न्यूटन. ठीक आहे. हे फोर्सेस आपल्याला न्यूटनमध्ये दिलेत म्हणून 25 न्यूटन मॅग्निट्यूड भेटली. आणि त्याचं पोझिशन जी आहे ती हे डिस्टन्स, ह्या डिस्टन्सनं आपण त्याची पोझिशन ही ड्रॉ करू शकतो. तर हे डिस्टन्स बघा एक्स इज इक्वल टू 0.8 मीटर आहे. हे आपल्याला ग्राफच्या साह्याने हे डिस्टन्स जे आहे ते भेटून जाईल मित्रांनो. आणि रिझल्टंट 25 न्यूटन, त्याची डायरेक्शन कुठे आहे, डाऊनवर्ड आहे. समजलं. अशा पद्धतीनं बाकीचे रिमेनिंग प्रॉब्लेम हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत मित्रांनो. तसं बघायला गेलं आता हा पूर्णपणे टॉपिक जो आहे युनिट नंबर 2 हा पूर्णपणे संपलेला आहे मित्रांनो. खूप व्यवस्थितपणे शिकवलेलं आहे, कुठेही गडबड केलेली नाही आहे. जे काय कन्सेप्ट आहेत, तुमची गाडी स्टार्ट करण्यासाठी जे काही
कन्सेप्ट लागतात, बेसिक कन्सेप्ट लागतात, ते सर्व काही व्यवस्थितपणे शिकवलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. माझ्यावरती ब्लेम करण्याचा आता कोणताही पार्ट इथे राहिलेला नाही आहे. तुम्हाला 2.1 पूर्णपणे शिकवलेलं आहे. 2.2 त्याच्यामध्ये मुवमेंट ऑफ फोर्स 2.3 असेल, 2.4, 2.5 आणि त्याच्यानंतर लास्ट 2.6. त्याचबरोबर याच्या सर्वांवरती एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला सॉल्व करून तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, नोट्स ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे रिवाईज करायच्या आहेत. त्याचबरोबर मॅक्झिमम जेवढे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व करता येतील तेवढे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि प्रॉब्लेम सॉल्व करताना न बघता सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. डोळ्यांनी बघून प्रॉब्लेम कधी सॉल्व होत नसतो. न बघता तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला या युनिटचे आउट ऑफ मार्क 18पैकी 18 मार्क्स हे भेटून जातील आणि भेटतात मित्रांनो. तुमची फक्त प्रॅक्टिस पाहिजे, त्यासाठी तेवढे मेहनत घेतली पाहिजे तुम्ही. तुम्हाला न बघता कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे. तर अशा पद्धतीने युनिट नंबर 2 हा पूर्णपणे संपलेला आहे. जर व्हिडिओ आवडले असतील तर नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. त्याचबरोबर जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ हे बघायला भेटतील. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 3ला आपण स्टार्ट करणार आहोत. त्याचबरोबर युनिट नंबर 2चे अजून काही मला भविष्यामध्ये जर काही महत्त्वाचे प्रॉब्लेम वाटले ते तुम्हाला सॉल्व करून त्याचेसुद्धा व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.